उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून शिवसेनेची वाताहत झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी मात्र यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे, खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं। त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। कशासाठी काय मिळवलं बरं, कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही। त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं। त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही। आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता। थोडं मनमोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला तर ते बोलतील खरं काय सत्य काय। नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते। आमदारांना फोन गेलेले सामनातून, पण जमायच्या टायमाला 5-7 आमदार बनले व जमले। म्हणून मुळात त्यांनी सांगावं की बाबा तुम्हाला खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का? कारण माझ्याकडे काही विटनेस आहेत, काही आमदार आहेत जे बोलायला तयार आहेत की उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्याचा सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता। म्हणून तू दुसऱ्या घरात बघू नको, स्वतःच्या बुडाखाली काय आगले त्याबद्दल जरा महाराष्ट्राला माहिती दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।